राजकीय हस्तक्षेपाने एखाद्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्या जेलमध्ये टाकणार, जळगावमधील कथित बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी फडणवीसांनी हा इशारा दिलेला आहे। विधानसभेत आज या प्रकरणात एक लक्षवेधी आलेली होती, त्यावेळेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे उत्तर दिलं। अध्यक्ष महोदय, अशा केसमध्ये थेट बडतर्फ करता येत नाही, पण सस्पेन्शनची कारवाई केली जाईल। आणि मी आपल्या लक्षात आणून देतो की यातल्या ज्या मधल्या कडी आहेत त्या जे व्हिडिओ फुटेज या सभागृहात मी दिलं होतं, ज्याच्यावर सीबीआय इन्क्वायरी करते, त्याच्यामध्ये ते आलेलं आहे। कारण हा एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे। हे जे प्लॅनिंग तिथे केलं होतं त्या प्लॅनिंगचा एक भाग काय होता, तर ही रेड मारताना तेव्हाचे सदस्य आणि आताचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध पुरावे तिथे प्लॅन्ट करा असं त्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे। त्याच्यामुळे त्याची इन्क्वायरी सेपरेटली सीबीआय करते आहे। राजकीय हस्तक्षेपाने एखाद्या सदस्याला खोट्या गुन्ह्यात टाकण्याचा प्रयत्न करत असतील त्या पोलिसांना जेलमध्ये देखील टाकायला मी मागे पुढे पाहणार नाही। तेही शोधून काढतो, त्याचे मास्टर माइंड कोण हे शोधून काढणार। जळगावमधील कथित बीएचआर घोटाळा प्रकरणामध्ये आज लक्षवेधी आलेली होती। त्या संदर्भात फडणवीसांनी राजकीय हस्तक्षेपाने एखाद्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्यास कारवाई करणार असल्याचं सांगितलेलं आहे। गिरीश महाजनांना यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप जो आहे तो भाजपकडून लावण्यात आलेला होता आणि त्या संदर्भात आज या लक्षवेधीवरती फडणवीसांनी हे उत्तर दिलं।